नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत एकदम फास्ट पद्धतीने। ही पद्धत बघा, प्रश्न आणि उत्तर अशा पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न हे सप्टेंबर महिन्याचे असणार आहेत। कोणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, कारण सर्व निवडक प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत। सर्व प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, सप्टेंबर महिन्याचे असणार आहेत आणि ते फास्ट पद्धतीने घेतले जाणार आहेत। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न मिळून जातील। पहिलाचा प्रश्न आहे, वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, नमो भारत रॅपिड रेल्वे या नावाने आता वंदे भारत मेट्रोला ओळखले जाणार आहे। आता पहिली नमो भारत रॅपिड रेल्वे कोठून कोठे धावली? तर अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावली। दुसरा प्रश्न आहे, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, आतिशी मार्लेना या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत। पहिल्या कोण होत्या? तर सुषमा स्वराज ह्या पहिल्या होत्या। आता आतिशी मार्लेना या तिसऱ्या बनलेल्या आहेत। अरविंद केजरीवाल नंतर यांनी राजीनामा दिला। पुढचा तिसरा प्रश्न आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला। पुढचा आहे, चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, नवी दिल्ली या ठिकाणी चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन 2024 हे आयोजित करण्यात आले होते। पाचवा, काकाडू 2024 कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, ऑस्ट्रेलिया या देशाचा काकाडू 2024 हा युद्ध सराव आहे। पुढचा आहे प्रश्न, हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, हेमंत पाटील यांची निवड करण्यात आली हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष। पुढचा सातवा प्रश्न, तेलंगणा राज्यात कोणता दिवस प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर 17 सप्टेंबर पर्याय ब, 17 सप्टेंबर रोजी तेलंगणा राज्यात प्रजापालन दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे। पुढचा आठवा प्रश्न आहे, जागतिक अक्षय ऊर्जा गुंतवणूकदारांची बैठक व प्रदर्शनाचे रिइन्व्हेस्ट 2024 उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर पर्याय ब, गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले। पुढचा आहे प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू केलेले आहे? तर पर्याय ब, राजस्थान। त्याचबरोबर बघा, छत्तीसगड या दोन्ही राज्याने हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण हे सुरू केलेले आहे। इथे एक प्रश्न देतो तुम्हाला, ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे। हा प्रश्न घेताना आपण बघा भरपूर एक्स्ट्रा माहिती पाहिली होती, त्यावरून हा प्रश्न आहे। तर हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू करणारे पहिले राज्य कोणते? असा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर आपल्या भारताने पटकावले। पुढचा आहे, 8वा भारत जल सप्ताह 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर त्याचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले आहे। कितवा? तर 8वा भारत जल सप्ताह। पुढचा आहे, मेलबर्न विद्यापीठाने भारतात कोठे ग्लोबल सेंटर सुरू केलेले आहे? तर पर्याय ड, नवी दिल्ली या ठिकाणी मेलबर्न विद्यापीठाने ग्लोबल सेंटर सुरू केलेले आहे। पुढचा आहे प्रश्न, ओडिशा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, सुभद्रा योजना ही योजना सुरू केलेली आहे ओडिशा राज्याच्या सरकारने। कशासाठी? तर महिलांसाठी। पुढचा आहे, भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर पर्याय क, संतोष कश्यप हे भारतीय महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये किती वर्षानंतर निवडणुकीला सुरुवात झाली? तर पर्याय ब, 10 वर्षाने। 2014 साली शेवटची निवडणूक पार पडली होती, त्यानंतर 10 वर्षानंतर जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकीला सुरुवात झाली आहे। किती टप्प्यात निवडणूक होणार आहे विधानसभेची? तर बघा 3 टप्प्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये, आणि हरियाणामध्ये 1 टप्प्यांमध्ये। हे देखील लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे,
PM आवास योजनेअंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले? ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब आवास प्लस 2024 हे ॲप जारी केलेले बघा अतिरिक्त कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी. कोणी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रस्तावास नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे? तर एक देश एक निवडणूक या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळाने बघा मंजुरी दिलेली आहे. आता यासाठी समिती निवडली होती, तर त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर रामनाथ कोविंद, भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या एक देश एक निवडणूकसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, सप्टेंबर 2024 मध्ये जागतिक कृषी पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय ड एकनाथजी शिंदे यांना बघा जागतिक कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्यास मिळाला? तर आपल्या महाराष्ट्र राज्यास मिळाला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य. धनंजय मुंडे आहेत बघा महाराष्ट्राचे कृषी मंत्री. शिवराज सिंह चौहान केंद्राचे कृषी मंत्री. पुढचा एक, खालीलपैकी कोणत्या किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे? तर पर्याय एक सुवर्णदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसा यादीत नोंद होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण तेजस लढाऊ विमान चालविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या? तर पर्याय ब मोहना सिंग या तेजस लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, बंदरे जहाज जलमार्ग मंत्रालयाने ब्रँड अँबॅसेडर पदी कोणाची नियुक्ती केली? तर पर्याय ब मनु भाकर यांची नियुक्ती केली आहे. यांनी 2 कांस्य पदक पटकावून दिले होते बघा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, IPL मधील पंजाब किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले? तर पर्याय ड रिकी पॉन्टिंग हे IPL मधील पंजाब किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत. राहुल द्रविड हे राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत. राजस्थान रॉयल्स. गौतम गंभीर बघा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या योजनेची सुरुवात केली? योग्य उत्तर पर्याय ब NPS वात्सल्य या योजनेची सुरुवात केली आहे. पुढचा आहे प्रश्न, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? तर पर्याय ब मध्य प्रदेश राज्याच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे. कोणाची? तर सुरेश कुमार कैत. मोहन यादव मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेशचे. पुढचा आहे, हवाई दलाच्या प्रमुखपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क अमरप्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. उपेंद्र द्विवेदी भूदल प्रमुख, दिनेश कुमार त्रिपाठी नौदल प्रमुख, अनिल चव्हाण दुसरे CDS आहेत. पुढचा एक, कुष्ठरोग मुक्त होणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? तर जॉर्डन हा देश ठरला कुष्ठरोग मुक्त होणारा पहिला देश. पुढचा एक, कोणत्या राज्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र सरकारने अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू केलेली आहे. आता अहिल्यानगर कोणत्या जिल्ह्याचे नामकरण करण्यात आलेले आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात आले आहे. शॉर्टमध्ये अहिल्यानगर. आता अहमदनगर न बोलता अहिल्यानगर असे बोलले जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न, चौदावी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय क पंजाबने पटकावले 14वी हॉकी ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद. पुढचा प्रश्न आहे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड अनुराग गर्ग यांची NCBचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा आहे, महाराष्ट्र ST महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली MSRTCच्या अध्यक्षपदी. पुढचा आहे, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजेच महारेराचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत? तर पर्याय क मनोज सौनिक हे महारेराचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा आहे, प्रत्यक्ष करांच्या वादांवर तोडगा म्हणून घोषित करण्यात आलेली विवाद से विश्वास 2.0 योजना देशात कधीपासून अंमलात येणार आहे?
तर पर्याय ब 1 ऑक्टोबर 2024 पासून विवाद से विश्वास 2.0 योजना देशात अंमलात येणार आहे. पुढचा आहे 61व्या दिलीप ट्रॉफी 2024चे विजेतेपद कोणी पटकावले? तर पर्याय ए इंडिया ए ने पटकावलेले इंडिया सी ला हरवत 61व्या दिलीप ट्रॉफी 2024चे विजेतेपद. पुढचा आहे प्रश्न कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे? तर पर्याय क प्रतापगड या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. त्यानंतर राज्यमाता कोण बनलेली आहे? तर बघा गाय महाराष्ट्र राज्याची राज्यमाता म्हणून घोषित करण्यात आले देशी गायीला. पुढचा आहे प्रश्न दिल्लीच्या मुख्यमंत्री कोणी शपथ घेतली? मगाशी आपण पाहिलं आतिशी मार्लेना, तिसऱ्या महिला दिल्लीच्या. पुढचा आहे 19वा दिव्य कला मेळा 2024चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पर्याय क विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी 19व्या दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. पुढचा आहे प्रश्न मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला पर्याय ड ध्रुवी पटेल याने जिंकलेला आहे मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024चा किताब. मिस वर्ल्ड कोण बनलेली आहे? तर क्रिस्टिना पिस्कोवा ही मिस वर्ल्ड बनलेली आहे 2024ची. भारतात पार पडली होती बघा मिस वर्ल्ड स्पर्धा. पुढचा आहे 45व्या ऑलिम्पियाड स्पर्धेत खुल्या व महिला गटात प्रथमच कोणते पदक जिंकले? तर पर्याय अ सुवर्ण पदक जिंकलेले बघा. पुढचा आहे प्रश्न अनुराग कुमार दिसानायके यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली? तर पर्याय ड श्रीलंका या देशाच्या राष्ट्रपतीपदी अनुराग कुमार दिसानायके यांची निवड झाली आहे. पुढचा आहे प्रश्न न्यायमूर्ती विनीत जमादार यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली? तर पर्याय ड पश्चिम बंगाल या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेली आहे विनीत जमादार यांची. पुढचा आहे हरिणी अमरसूरिया यांची श्रीलंकेच्या कितव्या महिला पंतप्रधानपदी निवड झाली? तर पर्याय क तिसऱ्या महिला पंतप्रधानपदी हरिणी अमरसूरिया यांची निवड झालेली आहे. जगातील पहिली महिला पंतप्रधान कोण? तर सिरिमाओ भंडारनायके ह्या श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. तसेच जगातील पहिल्या महिला पंतप्रधान देखील सिरिमाओ भंडारनायके ह्याच होत्या. हरिणी अमरसूरिया तिसऱ्या बनलेल्या आहेत. पुढचा आहे खालीलपैकी कोण यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ठरलेली आहे? तर पर्याय क रिया सिंघा ही यावर्षीची मिस युनिव्हर्स इंडिया 2024 ठरलेली आहे. पुढचा आहे प्रश्न पुणे विमानतळाला कोणाचे नाव देण्याचे निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले आहे? तर पर्याय क जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. कोणत्या विमानतळाला? तर पुणे विमानतळाला. पुढचा प्रश्न आहे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ISIच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मोहम्मद आसिफ मलिक यांची ISIच्या महासंचालकपदी निवड झालेली आहे. पुढचा आहे प्रश्न महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी दिली? तर छत्रपती संभाजीनगर ते शिरूर किंवा शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या द्रुतगती मार्गाला मंजुरी दिलेली आहे. पुढचा आहे महाराष्ट्राच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कोण बनले? तर पर्याय ड मुस्ताक अंतुले हे महाराष्ट्राच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच NCRBच्या डायरेक्टरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय क आलोक रंजन यांची नियुक्ती करण्यात आली नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRBच्या डायरेक्टरपदी. पुढचा प्रश्न आहे कोणत्या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली? तर योग्य उत्तर पर्याय क लापता लेडीज या चित्रपटाची 2025च्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली. पुढचा आहे प्रश्न लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर या इंडेक्सनुसार अमेरिका हा प्रथम स्थानावर असून भारत हा तिसऱ्या स्थानावर आहे.
पुढचा आहे भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क SP धारकर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. पुढचा आहे 32व्या एकलव्य पुरस्कार 2024 कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ प्रत्यासार रे यांची 32व्या एकलव्य पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा आहे श्रीलंका देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान कोण बनल्या? तर हरिणी अमरसूर्या ह्या तिसऱ्या महिला बनल्या आहेत बघा श्रीलंका देशाच्या पंतप्रधान. पुढचा आहे कोणत्या राज्यात पहिल्या CO2 च्या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले? तर पर्याय ड महाराष्ट्र या राज्यामध्ये CO2 या मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. पुढचा आहे आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा देश कितवा ठरला? तर तो ठरला आहे तिसरा देश ठरलेला बघा. थायलंड हा देश समलिंगी विवाहाला मान्यता देणारा. पहिला देश कोणता आहे? तर तैवान हा पहिला देश असून नेपाळ हा दुसरा आहे आणि तिसरा आता थायलंड बनला आहे. पुढचा आहे प्रश्न खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात येतो? तर 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस हा साजरा करण्यात येतो. पुढचा आहे प्रश्न अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी ऑलिम्पियाड सुवर्ण विजेत्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयांच्या पारितोषिक जाहीर केलेले आहे किंवा घोषणा केली? तर पर्याय क 3.2 कोटी एवढे पारितोषिकाची घोषणा केलेली आहे. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांना किती पारितोषिक घोषित करण्यात आले आहे? तर 75 हे सुवर्णपदक विजेत्याला, त्यानंतर 50 लाख कांस्य पदक विजेत्याला आणि 30 लाख हे रौप्य पदकला 50 लाख, 30 लाख हे कांस्य पदक विजेत्याला आणि 75 लाख सुवर्ण पदक विजेत्याला. पुढचा प्रश्न मध्य प्रदेशचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 म्हणून पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर पर्याय क KS चित्रा यांना मध्य प्रदेशचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023 सन्मानित करण्यात आले. तिसरा लता मंगेशकर पुरस्कार हा अमिताभ बच्चन यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर गोविंदराजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा अनुराधा पौडवाल यांना प्रदान करण्यात आला. पुढचा आहे तमिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय अ उदयनिधी स्टॅलिन. MK स्टॅलिन हे मुख्यमंत्री आहेत आणि यांचाच पुत्र आहे उदयनिधी स्टॅलिन आणि हा तमिळनाडूचा उपमुख्यमंत्री बनलेला आहे. पुढचा आहे वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय क समंता प्रभू यांना प्रदान करण्यात आला वुमन ऑफ द इयर इन इंडियन सिनेमा. पुढचा प्रश्न नुकतंच मारण्यात आलेला आतंकवादी हसन नसरल्लाह कशाचा प्रमुख होता? तर तो होता हिजबुल्लाचा प्रमुख. पुढचा आहे संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पर्याय ड राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी. पुढचा प्रश्न संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर पर्याय ब शशी थरूर यांची निवड करण्यात आली संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी. पुढच्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला? तर पर्यटन मित्र आणि पर्यटन दीदी हा उपक्रम सुरू केला आहे. पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या 2 कॉम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत? तर त्या आहेत हवामान अंदाजाशी संबंधित. पुढचा आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले? तर पर्याय क अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले. आता राजधानी अगोदर कोणती होती? तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची अगोदरची राजधानी होती. तिचं नाव बदलून आता श्री विजयपुरम असे करण्यात आलेले आहे. पुढचा आहे देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या 2 शहरादरम्यान धावली? तर पर्याय अ अहमदाबाद ते भुज या दरम्यान धावली. महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत
मुंबई ते गांधीनगर, भारतातील पहिली वंदे भारत नवी दिल्ली ते वाराणसी. पुढचा आहे महाराष्ट्र राज्यात कोठे आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे, तर पर्याय ड नाशिक या ठिकाणी आदिवासी विद्यापीठ हे स्थापन करण्यात येणार आहे. पुढचा आहे FIH इंटरनॅशनल हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, तर पर्याय अ मोहम्मद तय्यब इक्रम यांची निवड झालेली आहे FIH हॉकी फेडरेशनच्या अध्यक्षपदी. पुढचा आहे PM आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे, तर पर्याय ब 2024 ते 2029 या कालावधीत राबवण्यात येणार आहे. पुढचा आहे भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे, तर पर्याय क मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे भारतीय आंतरराष्ट्रीय समुद्री विवाद समाधान केंद्र. पुढचा आहे सशस्त्र सीमा बल SSBच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर पर्याय ड अमृत मोहन प्रसाद यांची निवड करण्यात आली आहे सशस्त्र सीमा बल SSBच्या महासंचालकपदी किंवा प्रमुखपदी. पुढचा आहे महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले, तर जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती कितवे आहेत, तर 14वे आहेत आणि यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आलेले आहे. पुढचा आहे कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PW आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले, तर पर्याय ब शीतलदेवी व राकेश कुमार यांना भारतीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय PW आयकॉन म्हणून घोषित करण्यात आले. पुढचा आहे देशात प्रथमच कोणत्या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान पार पडले, तर पर्याय क रतुआ रतनपुरा मध्य प्रदेश राज्यामधील ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये पेपरलेस मतदान झालेले आहे जे देशात प्रथमच घडलेले आहे. पुढचा आहे संयुक्त राष्ट्र महासभेने कोणता दिवस जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला, तर पर्याय ड 6 जुलै हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक ग्रामीण विकास दिन म्हणून घोषित केला. पुढचा आहे हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती 2024 कोठे आयोजित करण्यात आला, तर पर्याय क जोधपूर राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आला हवाई दलाचा युद्ध अभ्यास तरंग शक्ती. पुढचा आहे ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कोठे आयोजित करण्यात आली, तर ती आयोजित करण्यात आली पर्याय क सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी ब्रिक्स देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. पुढचा आहे मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली, तर पर्याय ड मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली परिसीमन आयोगाची स्थापना केली. पुढचा आहे 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे, तर ते लिहिलेले आहे सुशील कुमार शिंदे यांनी. पुढचा प्रश्न आहे 200 एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AICT कोणते राज्य सरकार विकसित करणार आहे, तर ते पर्याय क तेलंगणा राज्य सरकार हे 200 एकर क्षेत्रावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स AICT हे विकसित करणार आहे. पुढचा आहे फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान कोण बनले, तर मिशेल बर्नियर हे फ्रान्स देशाचे नवे पंतप्रधान बनलेले आहे. पुढचा प्रश्न आहे 4था इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप 2024 कोणत्या देशाने जिंकला, तर तो जिंकला आहे सिरिया या देशाने 4था इंटरकॉन्टिनेंटल फुटबॉल कप 2024. पुढचा आहे प्रश्न 54वी GST परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती, तर ती आयोजित करण्यात आली होती पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा आहे खालीलपैकी कोण अंतराळात जाणारी पहिली खाजगी व्यक्ती ठरणार आहे, तर पर्याय ब जेरेड इसॅकमॅन ही पहिली खाजगी व्यक्ती ठरणार जी अंतराळात जाणार आहे. पुढचा आहे प्रश्न अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी विजेतेपद कोणी पटकावले, तर जॅनिक सिन्नर यांनी पटकावले. अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचे विजेतेपद. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो कार्लोस अल्काराज आणि नोवाक जोकोविच यांच्या दोघांवर देखील.
लक्षात ठेवायचं आहे. सर्व आपण माहिती घेतलेली आहे. आता सध्या फास्ट पद्धतीने पाहतो म्हणून ते कव्हर करणार नाही. तर पुढचा आहे प्रश्न, केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात किती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केलेले आहेत? तर 6 अतिरिक्त सॉलिसिटर जनरल नियुक्त केले आहेत. कोणी? तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत? DY चंद्रचूड. पुढचा आहे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये कोणता नवीन देश सामील झालेला आहे? तर पर्याय ड, नेपाळ. नेपाळ हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील झालेला आहे. नेपाळचे पंतप्रधान KP ओली शर्मा. पुढचा आहे प्रश्न, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना किती लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे? मगाशीच आपण पाहिलं तर पर्याय ड योग्य उत्तर आहे. सुवर्ण पदक विजेत्याला 75 लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानंतर 30 लाख कांस्य पदक विजेत्याला आणि 50 लाख रौप्य पदक विजेत्याला. पुढचा आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर पर्याय क 29 पदके जिंकली आहेत. त्यामध्ये 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली होती? तर 6 पदके जिंकली होती. त्यामध्ये 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश होता. पुढचा आहे प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे? तर जालना जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे. पुढचा प्रश्न, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते? तर पर्याय ड, हरविंदर सिंग आणि प्रीती पाल हे समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते. कशात? तर पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यामध्ये. उद्घाटनावेळी कोण भारताचे ध्वजवाहक होते? तर सुमित अंतिल आणि भाग्यश्री जाधव. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोण भारताचे ध्वजवाहक होते उद्घाटनावेळी? तर PV सिंधू आणि शरद कमल अचंता. आणि समारोप सोहळ्यावेळी मनू भाकर आणि PR श्रीजेश. पॅरा ऑलिम्पिक आणि ऑलिम्पिक दोन्ही वेगवेगळे आहेत बघा. ऑलिम्पिकमध्ये PV सिंधू, शरद कमल अचंता उद्घाटनावेळी आणि समारोपवेळी मनू भाकर आणि PR श्रीजेश. त्यानंतर पॅरा ऑलिम्पिकमध्ये उद्घाटनावेळी सुमित अंतिल, भाग्यश्री जाधव आणि हरविंदर सिंग प्रीतीपाल हे समारोपवेळी. पुढचा प्रश्न आहे, आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर योग्य उत्तर पर्याय ड, रणधीर सिंग यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोण 2024 मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला? तर पर्याय क, शाहरुख खान हा सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे. विराट कोहली हा क्रिकेटर ठरलेला आहे, खेळाडू सर्वात जास्त आयकर भरणारा. पुढचा प्रश्न, जगातील कोणता देश सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनला? तर आपला भारत हा सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा देश बनलेला आहे जगातील. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण भारतात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला? तर विराट कोहली हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे भारतातील. पुढचा प्रश्न, भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध अभ्यास 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? पर्याय ड, तर राजस्थान या राज्यामध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात युद्ध अभ्यास 2024 हा सराव आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर ती आयोजित करण्यात आली होती मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली? तर डिजिटल कृषी मिशन ही योजना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी. पुढचा आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्याश्री सिवनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकलेले आहे नित्याश्री सिवनने. पुढचा आहे, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणते पदक जिंकले? रौप्य पदक जिंकले निषाद कुमारने. पुढचा आहे, कोणत्या फुटबॉल संघाने ड्युरंड कप 2024चे विजेतेपद पटकावले? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावलेले बघा ड्युरंड कप 2024. इथे प्रश्न विचारला जातो, ड्युरंड कप किंवा ड्युरंड चषक हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे.
पुढचा आहे प्रश्न, पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या योगेश कथुनियाने कोणते पदक जिंकले? तर ते पदक जिंकलेले आहे रौप्य पदक, योगेश कथुनियाने. पुढचा आहे, दीप्ती जीवनजीने पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावले? तर कांस्य पदक पटकावले. पुढचा आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क पी वेलरासू यांची निवड झालेली आहे MIDCच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी. पुढचा आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले? तर पर्याय क पश्चिम बंगाल राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले. पुढचा आहे, अरबी समुद्रातील चक्रीवादळाला आसान हे नाव कोणत्या देशाने दिले? तर पर्याय ड पाकिस्तान या देशाने दिले आहे बघा अरबी समुद्रातील चक्रीवादळाला आसान हे नाव. पुढचा प्रश्न, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले सुमित अंतिलने. पुढचा आहे, केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली? तर 23व्या विधी आयोगाची स्थापना केली केंद्र सरकारने. पुढचा आहे, कोणत्या राज्याने डेंग्यूला महामारी घोषित केलेली आहे? तर कर्नाटक राज्य सरकारने डेंग्यूला महामारी घोषित केलेली आहे. पुढचा आहे प्रश्न, ब्रुनेई या देशात भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान ठरलेले आहेत? तर पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत जे ब्रुनेई देशाला भेट दिली आहे. पुढचा आहे, वरुण अभ्यास 2024 नौदल सराव कोणत्या दोन देशात दरम्यान आयोजित करण्यात आला? तर भारत व फ्रान्स या दोन देशांदरम्यान वरुण अभ्यास 2024 हा नौदल सराव आयोजित करण्यात आला होता. पुढचा आहे, अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर अविनाश आवलगावकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपण जवळपास 120 प्रश्न हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले. ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.